कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन सादर करीत आहे चारू आरो इत्यादी इत्यादी. लेखक धर्मकीर्ती सुमंत. दिग्दर्शन आणि नेपथ्य आनंद घाणेकर. रंगमंच सजावट अनिता साठे. प्रकाश योजना विक्रम वाटवे. ध्वनिमुद्रण व संयोजन अतुल वैद्य. कलाकार सुमेधा क्षीरसागर, सुचित कुलकर्णी. सादर करीत आहोत चारू आरो इत्यादी इत्यादी. हॅलो दीपक. हा चारू बोलतोय. हो अरे आता चालू ना गावावरून. नाही शूट संपलं एक दिवस आधीच. नाही नवीन काहीच नाही. 6 दिवसांनी एकमेकाला भेटायला मिळेल म्हणून उत्साहाने घरी आलो तर घराला कुलूप. नाही असं होऊ शकतं ना. नाही राग वगैरे कशाला, असं होऊ शकतं कारण नेमकं मी यायच्या वेळी हिला बाहेर जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाही रे राग वगैरे नाही आला. फक्त घर असं उकिरड्यासारखं करून ठेवलेलं दिसलं. म्हणजे माझ्याऐवजी एखादा तिराही तिथे आला असता तर तिथं माणसंच राहतात का असा सवाल केला असता एवढंच. नाही अरे राग वगैरे काय नाही. त्रास वगैरे तर अजिबात नाही. छाती खाली फक्त धडधड वाढली, डोक्याचा ताप झालेला आहे. अस्थिरतेनं मांडी अशी जोरजोरात हलवावीशी वाटते. नखाच्या बाजूची स्किन खाऊन उकिरड्यातच थुंकून द्यावं असं वाटतंय. पायाची जखम पण नेहमीपेक्षा जरा जास्तच खूप. आणि या असल्या परिवर्तनहीन जगण्यापेक्षा मी वैराग्य पत्करून दूर कुठेतरी हिमालयात का निघून जात नाही असा. हॅलो चारू, तू घरी आलास? हो. सॉरी, तू कधी आलास? हसू कसं येऊ शकतं? हसू कसं येऊ शकतं? मी हिच्यावर चिडचिड करणं एक्सपेक्टेड आहे. आलं तर सांगितलं पण नाही. खबर आहे, मी अजून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. शिल्पाला तिच्या घरी सोडून येते. ओके? 10 मिनिटं इज टू मच. 10 मिनिटं इज टू मच. पण आता काहीच बोललो नाही ना तर माझा हिच्यावरचा राग जरा जास्त एम्फसाइज होईल. तिकडे अजून कोणी येतं? हॅलो, खबर आहे, मी आले ना. आणि आई घरबीर आवडायच्या बंदात पडू नको. आणि चालू पाय कसा तुझा? हॅलो, ऐकलास ना? आले बाय. बघितलंस ना, हा असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हेतू दोष आहे असं काही नाही. त्याच्या जोडीला सौंदर्यस्थळ आणि प्रेझेन्स. तिच्या आवाजातल्या माधुर्यानेच आपल्या जमिनीवर पाणी पडल्यासारखं होतं. पण इन दॅट केस आम्ही एकत्र का राहतो हा प्रश्न मला प्रवासभर का पडून राहिला असेल. दीपक, हॅलो दीपक. प्रश्न असा आहे की कुठल्याही 2 व्यक्तींच्या आयुष्यातील प्रश्न झटक्यात सुटणं कसं काय शक्य आहे. आणि आयुष्य हे जर असं प्रश्नांनी भरून राहिलेलं असेल तर ते मला दिसत कसं नाही.
इतक्या रद्दी बुद्धीचा आहे का मी? है नाही? पण घर इतकं उकिरड्यासारखं करून ठेवून जाण्यातून काय नजरेस येतं? म्हणजे एका दृष्टीनं जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलीला स्वच्छतेबद्दल इतकी अनास्था असावी, आणि विशेष म्हणजे तिच्या आयुष्यातल्या एका महत्वाच्या व्यक्तीला जर स्वच्छतेबद्दल आस्था वाटत असेल, त्यातून त्या दोघांना आठवड्यातून एकदाच भेटता येत असेल, आणि इतक्या कमी वेळात सुद्धा त्याचे लाड करता येत नसतील, आणि लाड तरी कसले रे, कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातील मूलभूत प्रश्न आहे. तर अशा मुलीच्या हेतूबद्दल शंका घेणं अगदी रास्त आहे. काय करू रे? म्हणजे दार उघडून सरळ तिच्याकडे पाठ करून तळातळा चालत जाऊ का? म्हणजे ऍज इट इज माझ्या पायाला लागलेलंच आहे, तर ते असं फास्ट चालत जाणं जास्त इफेक्टिव्ह दिसेल की नुसतं काय म्हणून कर्जात? नाहीतर मग आदळपट करत कामं करतो घरात, म्हणजे भांडी घासतो, पुस्तकांवरची धूळ साफ करतो, म्हणजे ते जरा जास्त असं हॉरिबल दिसेल नाही का? अधू व्यक्तीला घरातली अशी कामं वगैरे करायला लागतात. हाय हाय चांगलंच लागलंय रे. काय लावलं का नाहीस? हॅलो दीपक, अरे तो चिडचिडून काम करण्याचा ऍटिट्यूड काही वर्क नाही झाला, पण पाहायला लागले ते चांगलंच मार्केट केलं ते. आता ही असिस्टंट डायरेक्टरशिप सोडून अभिनय पण करावा नाही का? काय माइंड ब्लोईंग ऍक्टर आहे मी. पण काय आहे रे ती, आवाजात मध आहे मध, आणि असा स्काय ब्लू कलरचा टॉप घातला तर संध्याकाळच्या ढगाळ आकाशावरही काही पट्टीने चांगली दिसते रे ती. काय हा काय मी काय कमी आहे? स्ट्रेट फॉरवर्ड, तडफदार, जखमा अशा पायावर झेलून न बसता उभा राहणार पुरुषार्थ वगैरे शिक माझ्याकडून. बाय द वे, तो प्रवासवर पडून राहिलेला प्रश्न मी डायरेक्ट तिच्याशीच बोलावा असं मी बाय द टाइम ठरवलंय. कारण शेवटी तूच म्हणतोस ना, शेअरिंग इज दी बेस्ट मेडिसिन. अँड वेल, I think she'll be able to get me out of this conflict, you know. आणि हे काय तू एकट्यानेच आवरलं? सांगितलं होतं ना मी आल्यावर आवडेल म्हणून. अरे लहान मुलासारखं करू नको चारू. अरे परवाच्या त्या विमेन हेल्थ सेमिनारचे पेपर झेरॉक्स करायचे होते ना, म्हणून मी आणि शिल्पा गेलो होतो. छान झाला सेमिनार. गावाकडच्या तर सोड, पण अर्बन स्त्रियांचे पण प्रॉब्लेम्स इतके भीषण आहेत म्हणून सांगते तुला. माझं सोड, तू काय केलंस तिकडे नारायण गावात? अरे आता लगेच गेलो नसतो ना मी आणि शिल्पा तर फार कटकटीचं झालं असतं रे तिच्यासाठी. रिव्ह्यू लिहायचा आहे ना तिला. झालं झालं. तुला पाणी हवंय? सांग ना चालू. ए कसं झालं शूट काय उत्तमच झालं. एक दिवस आधीच संपली कामं आमची. समीरण म्हणतोय असिस्टंट्सना पैसे पण मिळतील भरपूर. चांगला गबर प्रोड्युसर राहिलाय ना त्याने. कलाकारांच्या कटकटी सोडून बाकी सगळं सुरू. तिकडे येताना आणि जाताना म्हणजे प्रवासवर मला एक प्रश्न भेडसावत होता. तो म्हणजे असं की एक मिनिट. हॅलो, हा बोल ग. नाही ग, आमचं अजून ठरायचंय. हो, जाणार असलं तर एकत्र जाऊ ना आपण. हो, फोन करून सांगते मी तुला.
ओके. अच्छा. कोणाचा होता फोन? आत्याचा. ते सोड, तू बोल. आपण तिच्या नातवाच्या बारशाला चाललेलो नाही आहोत. म्हणजे आज तरी नको. हे बघ, मला तुझ्या बरोबर एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची. मी काय म्हणते यार विचारू. एक 10 मिनिटं जाऊन येऊ म्हणजे नंतर त्यांची कटकट नको ऐकायला. प्लीज प्लीज नको ग. अरे पण एक 20 मिनिटांमुळे आपला पुढचा महिना जर सुकर जाणार असेल तर काय हरकत आहे. कुणाचा महिना सुकर जाणार आहे? माझा. हे, एकदा त्या फंक्शन्सला गेलो ना की पुढचा अख्खा महिना मला त्या बाळाचे गोंगाट ऐकायला येतो. त्या मावस काकांच्या पोरांच्या आवाजातून तर इतका त्रास होतो ना मला, असं वाटतं मेंदूला ओचकरून बुद्धी क्षीण करतात. अरे पण मनू आत्यांचे मावस काका कशाला येतील त्या वर्षाला? येतात ते कुठेही येतात. त्यांना बोलावलं ना तर ते भूतांना पण जातील कुणाच्या मावस आते भावाच्या मुलाच्या मुलीला. आणि आपण सगळ्यांना क्लिअर सुद्धा केलंय ना, आपण हे असल्या कर्मकांड समारंभाला येणार नाही म्हणून. प्लीज अरे काही ना ती विशिष्ट कारणांसाठी मेंटेन करावी लागतात. प्लीज आरो, तू त्या काकांशी बोल, तुझं ऐकतात ते. आणि आपण इथे काही टाइमपास नाही करत. आपण मला त्या पडलेल्या प्रश्नावर चर्चा करू, काहीतरी वाचू, लिहू, विचार करू. मी उद्या त्या शशी कपूर प्रोडक्शनच्या फिल्म सांगल्या त्या बघूया. प्लीज मला नंतर सगळं ऐकून. प्लीज आरो, आय एम कॉलिंग जोशी का प्लीज. हॅलो काका. हा मी बोलतेय. नाही हो, आम्हाला नाही जमायचं आज यायला, कारण झारूच्या पायाला लागलंय ना. हो ना, खूप लागलंय, चालता येत नाहीये ना. हो चालेल. हो बाळाला भेटायला येईन ना मी. हो नक्की. ओके. काय म्हणाले? काही हरकत नाही म्हणाले. ओ आय लव्ह यू. तर मुद्दा असा आहे की एक मिनिट, तुला कॉफी हवी आहे? अप्रतिम, एक अख्खा मग. येस. आणि त्याच्यात साखरेचा लवलेशही असता कामा नये. हॅलो दीपक, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली स्मूथ. अरे त्या जोशी त्यांचं प्रकरण उघडलं होतं, म्हणजे आता कॅन्सल झालंय. मी मस्त हँडल केलं ना ते. आता मला गोष्टी हिच्याशी नीट बोलून क्लिअर करून घेता येईल. कारण काय असतं, एका पॉइंट नंतर प्रश्नांची गर्दी पण डोक्यात नको वाटते. बाय द वे, मी घर आवरल्याचं तिला चांगलंच नोटीस केलं. आणि आता पेपर्स काढेल वाचायला. त्याच वेळी मी केलेल्या पेपरच्या घड्या, ताज्या घड्या इतक्या सुरेख दिसतात हे लक्षात येईल तिच्या. पेपर सुद्धा असे दर्शनीच ठेवलेत मी. असो, तुमचा अच्छा बाय. काय काय किती साखर? तुला हवी आहे? टेस्टचं भान आहे मला. कॉफीचं असं पाक करायला आवडत नाही मला. अरे का काय, कॉफीत एवढी साखर घातली तर कॉफीची ओरिजिनल टेस्ट जात नाही का? तू काहीतरी म्हणत होतास. हो या. तू माझी लिंक फार ॲब्रप्टली तोडलीस. पण ठीक आहे. हे बघ, मुद्दा असा साधा सुद्धा नाहीये. या गोष्टीच्या स्पष्टीकरणाने आपलं पुढचं आयुष्य सुकर होतं. सहवासाचा निखळ आनंद घेऊ शकतो. प्रश्नांची निर्मिती प्रक्रिया अशी की तेरवा शूटला ती मनीषा नावाची ऍक्ट्रेस आहे ना, म्हणजे ए मनीषा अशी शिवी द्यायला मी जिचा अभिनय बघून शिकलो. तरी मनीषा केवळ आमच्या प्रोड्युसरच्या सांगण्यावरून फिल्म. तर प्लॉट असा आहे की म्हणजे कुठल्या तरी एका दूर खेड्यामध्ये जिथे मुलींना शिकवायला परवानगी सुद्धा नाही, तिथे एक बाई आपल्या मुलीला शिकवायचा निर्णय. आणि तो इश्यू हाईट करते, मार्केट करते, डेली सोप सारखी त्याची सिरियल बनवते. पण जसा जसा त्याचा TRP कमी होत जातो तसे तसे हे न्यूज चॅनल तिकडे फिरकत पण नाही. शेवटी ते कुटुंब उद्ध्वस्त होतं, वाळीत टाकलं जातं. तर अशा वाळीत टाकलेल्या कुटुंबाची जबाबदारी काय ते मीडिया घेते. तर त्याच्यामध्ये शेवटचं सीन असं आहे की म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त होते आणि ही त्या उद्ध्वस्त होणाऱ्या त्या घराकडे अशी खिन्नपणे बघते. तर तिला हा सीन पटतच नव्हता.
तिचं म्हणणं असं की तो सगळा मीडिया तिच्या घरामध्ये येण्याचे चंक्स तिच्या मनामध्ये असे प्ले होते आणि स्क्रीनवरती असे पार्ट्स मध्ये दिसत. अरे हिला एवढं साधं कळत नाही की ते घर उद्ध्वस्त होण्याची भीषणता ती त्या घराकडे बघते. या सीन मधून जास्त दिसणार आहे ना की त्या 1,00,000 वेळा वापरलेल्या अनरिअलिस्टिक टेक्निक्स मधून. तर त्याच्यावर हिचं काउंटर आर्ग्युमेंट असं की लोकांना कळणार नाही की हिच्या मनामध्ये काय चाललंय. अरे आम्ही काही ज्युनियर केजीचे शिक्षक आहोत का प्रत्येक गोष्ट लोकांच्या घशात भरवून सांगण्यासाठी? त्यांना पण विचार करू दे ना थोडासा. आणि हे 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 काम आम्हा फिल्म मेकर्सच आहे. तर अशा त्या शूद्र मनीषाने क्रिएट केलेल्या सीन मधून माझ्या असं लक्षात येतं की कुठल्याही व्यक्तींच्या इंटेलेक्च्युअल लेवल्स अँड यु नो बियॉन्ड दॅट वेवलेन्स मॅच होत नाही तोपर्यंत त्या दोघांना एकत्र काम करताच येणं शक्य नाही. तर फॉर एक्झाम्पल मी आणि समीर राईट, आता गेलं 1 वर्षभर आमचं जुळल्याने जी काही मजा येते ना काम करण्यात, आणि मग आपण आपलं रिलेशन यु नो त्याच्यातून प्रगल्भ करत जातो, त्याची टेस्ट अशी अजून डिफाईन क्लिअर होत जाते राईट. ऑफकोर्स आय मीन आपण पण ते गेल्या 1 वर्षभर करत आलो, पण यु नो गेल्या काही दिवसापासून मला त्याच्यात अशी एक दरी जाणवते. म्हणजे 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 गॅप, म्हणजे अशी न ओरडता येण्यासाठी. म्हणजे तू अजून पण त्रिदेवची कॅसेट ऐकतेस. हे चालू तुला किती वेळा सांगितलं आहे ओळखायला ना की मला माझ्या बाबांची आठवण येते. आईची आठवण येते असं म्हणजे मला 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 तुझ्या वैयक्तिक अधिकारांवर गदा नाही आणायची, पण तुझ्याच डेव्हलपमेंटचा विचार करून मी तुला असं सजेस्ट याच्याहूनही क्लासी संगीत आपल्याकडे आहे. म्हणजे कुमार असेल, यु नो गिरिजा देवी आहेत, रशीद खान आहेत, आणि आपण जर अशी लिव्ह इन सारखी लाईफस्टाईल ऍक्सेप्ट केली तर आपल्यालाही अधिकार आहे एकमेकांना शिक्षा करण्याचा. कळलं का? म्हणजे मला काय म्हणायचंय की आपली एकमेकांसाठी इंटेलेक्च्युअल गरज किती आहे, इमोशनल किती आहे, फिजिकल किती आहे, आणि आणि म्हणून आपण अशी ही काळी हेल्मेट्स घालून वागत असतो. काळी हेल्मेट? हा सॉरी. मुद्दा असा आहे की परवा या रिलेशनशिप मधली कॉम्प्लेक्सिटी कळल्यानंतर मी एक लिखाण केलं. तुला ते हे आठवतंय जिब्रानचं ते मॅडमॅन? हा, त्या लाईन्सवर काय मी तुला सोपं करून सांगतो की आपण हे जे एकमेकांसमोर वागतो तसे आपण नसतोच. आय मीन आपल्या चेहऱ्यावर की नाही अशी मास्क असतात, आणि त्या मास्कचा ॲटिट्यूड म्हणजे आपण नसतोच ना. म्हणजे तू मी हे असं नसतो राईट. तर त्या मास्क ना आपण हेल्मेट्स म्हणूया. मस्त रे. आणि काळा कलर सिम्बलायझेस ॲटिट्यूड असं अजून. मग करेक्ट लिहिलंस की प्रॉब्लेम काय आहे? हा नाही आय मीन आर यू गेटिंग? ओके ग्रेट. तर आता ही हेल्मेट्स काढून टाकली तर इगोज राहणार नाही, आणि आपण आपली रिलेशनशिप रॅशनली अनालाइज करू शकतो आणि कुठल्या तरी कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकतो. बरं, आता एवढा सगळा तू विचार करतोयस ना, हा. तर मग हे त्या मनीषाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा किंवा मी ओये ऐकते त्याचा तुला कशाला एवढा त्रास होतो? तू का नाही हेल्मेट काढून टाकत? हा म्हणजे मी जी दरी म्हणतोय ना ती हीच. हे बघे आरू. हा आरू तू इथे देवांग पटेलची कॅसेट जरी आणून ऐकलीस तरी माझं काहीही म्हणणं नाही. मी काही हुकुमशा नाही. पण मग असं असेल तर एक तुझा पार्टनर या नात्यानं तुझ्या कलेची अभिरुची डेव्हलप करणं ही माझी एक आणि तू त्या बाबतीत अत्यंत आळशी आणि उदासीन आहेस असं मला वाटतं. माझं एवढंच म्हणणं आहे की कधी कधी घास असा उलटा घेतला ना की उगीच त्रास होतो. हा साधा इंडिव्हिज्युअल परसेप्शन आणि लायकिंगचा मुद्दा आहे. अरे ही
कॉन्फ्लिक्ट असे वाऱ्यावर कसे सोडून देऊ शकते मेन म्हणजे वादात हरल्यानंतर हिला काहीच कसं वाटत नाही का हिला असं वाटतं की ही जिंकले वगैरे आईला पण ह्याचा अर्थ ती माठ आहे रे काय नाही कोणाशी बोलतोय दीप काय नाही तुला नाही कळलं फार लहान आहे लहान माझं ते 7 स्पिरिच्युअल लॉज ऑफ सक्सेस कुठे गेलं तू चालू तू माझ्या नावाचं पुस्तक वाचतोय त्याच्यामध्ये बसण्यासारखं काहीच नाही हा चारू अरे माझी आणि शिल्पाची बॅग एक्सचेंज झाली वा सलाम नमस्ते और अब वक्त है हमारे सेलिब्रिटी गेस्ट निक से बात करने का निक आपसे बात करने में इंटरेस्ट ही नहीं है तो क्या हुआ कि आप उनके कस्टमर हैं उनके रेस्टोरेंट में $2 की डिश $10 में खाते हैं निक डर गया इसीलिए तो उसने यहाँ आने की तकलीफ नहीं जाहिर है कि उन्हें आपकी और मेरे टाइम की इतनी कदर है Nikhil is there. Nick is तुला का free. त्रास होतोय स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सुपर इगोचा ऐक अरे नको बघू ती फिल्म कुछ नहीं और सोचने की बात ये है कि निखिल अरोड़ा को और बळजबरी झाली. शर्मा फॉर एग्जांपल या उन्हें अपनी यशराजची आहे ना तो शायद इसलिए वो शेफ है आणि विषयाला फाटे और किसी को अपना खजाना नहीं है ना well on that note here's the song कशाला बघायची आहे Hello. तिरकस पण आला अरे बस पहुंच जाओ यार. अरे कशाला बघणार आहोत आपण ही Okay, फिल्म whatever. What's the name? येस याच्यात आपले पण आपण आहे आणि त्याला धरून विनम्रता आलेलीच आहे येस परफेक्ट अरे कशाला बघणार आहोत आपण ही फिल्म अरे कशाला बघणार आहोत आपण ही फिल्म अरे पण मैं तुम्हाला पहुंचा ही नहीं. अरे कशाला बघणार आहोत आपण ही फिल्म मगाशी तू माझ्या हत्याकडे जाणं कॅन्सल नाही केलं मग मी काय करणार अरे पण आपल्याकडे इतर अनेक गोष्टी आहेत ना करण्यासारख्या म्हणजे तू माझ्याशी कुठल्या तरी गोष्टीवर चर्चा करू शकतेस काहीतरी वाचू शकतेस तुला फिल्म्स बघायचे ना मी त्या शशी कपूर प्रोडक्शनच्या त्या मिर्च मसाला जंगलीस मंडी वगैरे ते आणले त्या बघ ते काय असलं म्हणजे मला आता ते दुःखी बिक्की वगैरे काय बघायचं नाही आपण फिल्म्स कशासाठी बघतो टाइमपास मस्त आहे ना असं हलकं फुलकं मला ना इतका आवडतो ना हा पॉइंट ऑफ व्ह्यू रिलेशनशिप्स वेवलेन्स थँक्यू मी चर्चेच्या बॅकग्राऊंडवर बोलू तुला बघायचे ना तू बघ I don't like blood. It's very safe, doctor, man. No, doctor. I don't like blood. Stop saying that. बघ बघ फिल्म देखो जाओ से. So, Jignesh. बरं आवाज जरा प्लीज कमी कर The patient इथे सहन होत नाही म्हणून मी आतमध्ये दार लावून बसलो तिकडे पण आवाज येतो constipation, vomiting, swelling, प्लीज stools and progressive weakness. The biopsy can be conclusive, but my diagnosis suggests difficult circle of the intestine. Just what Rajesh Khanna had. आधीच मला ते यशराजचे घाणेरडे पिक्चर्स आवडत नाही मगाशी आपली चर्चा झाली होती तरी सुद्धा तू बघते हो पण मग अरे मगाशी आपला टेस्ट डेव्हलप करण्याचा मुद्दा चालला होता की नाही चारू आता मी त्या दोघांच्या भांडणाच्या सीन साठी बघते तेव्हा तू प्लीज मला डिस्टर्ब करू नको There you are. अरे फिल्म्स नीट बघतच नाही
फिल्म्स कशा बघाव्या हे कळलं ना तर चांगल्या कलावंतांच्या कलेचं चीज होतं. आता तिथं बेसिक मध्येच लोच आहे. कलावंतच दर्जेदार नाही आपले, रसिकांनी तरी काय करायचं बघ. अरे पण मागे तूच म्हणाला होतास ना की प्रीती झिंटा, सैफ अली खान, अभिषेक बच्चन वगैरे अशा लोकांना करण जोहरनी वाया घालवलंय म्हणून. एक मिनिट, मी यश चोप्राच्या कलेबद्दल बोलतो. यश चोप्राच्या कलेबद्दल लोक किती चांगलं लिहून ठेवतात कलेबद्दल, आविष्काराबद्दल. आणि हा बघा, कलेचा बलात्कार बघा, कलेचा बलात्कार बघा. बेभान संगीतासाठी लोभावलेले जाणते श्रोते समोर बसलेले पाहून आनंदलेली गायिका, रसिका किती गोड गाव या कलार्पण भावनेने स्वरांची आळवणी करू लागली. आपल्या दुःखोद्गाराने सभा खिन्न झालेली पाहून व्यक्तीने काहीतरी लज्जतदार बोलावे आणि हजारो कळ्या फुलाव्यात. या परते कलासृष्टीचे वैभव कोणते? क्या बात है. बरोबर आहे, पण माझं आता हेच चाललंय. हा उघडा साहेब अली का सुपरमॅनची अंडरवेअर घालणार, काहीतरी बोलणार आणि तुम्ही त्याला भारावून दाद देणार. म्हणजे ऍक्टर तसं बरा आहे तो. बरा नाही एकदम. मागे तूच म्हणाला होतास. आणि चालू मगाशी सगळं मी माझं कॅन्सल करून तुझं ऐकत बसले की नाही. आता प्लीज गप्प बरोबर मला फिल्म आणि एका पॉइंट नंतर कंटाळवाणा होतोय तुझा सारखा सारखा अनालिसिस. हे तुला नाही असं वाटत आपल्या पण आयुष्यात कधी कधी सलाम नमस्ते होतो म्हणून? तू काय हा पिक्चर रिलेट वगैरे करतेस की काय? अरे ही हाईट आहे, आपलं कधी झालंय असं? आता चालेल चालेल, असले बालिश आरडाओरडा करून कधी भांडतो का आपण? नाही, पण एकदा ना भांडायला पाहिजे. असं कडकडू जिंजा बिंजा ओळखून एकमेकांचं छान असतं. सारखं असं रिलेशनशिप ना आयडियालिस्टिक चौकटी वगैरे मारून नाही. आणि आम्ही विचार केला ना, हा ही माझी इंटेलेक्च्युअल गरज, ही माझी फिजिकल गरज. या पलीकडे सुद्धा काही गरजा असतात माणसाच्या. आणि ह्याच्यात सुद्धा तिचा म्हणजे प्रीती झिंटाचा पॉइंट ऑफ व्ह्यू करेक्टच दाखवलाय. छायला दरवेळेस याने आपलं काही पण करायचं आणि तिनं सगळं सहन करायचं. आपल्या रिलेशनशिप मध्ये जी गॅप वगैरे बघतोस ना, एकदा माझ्या बाजूने विचार करून बघ. या यशराजच्या बॅनर खाली बनलेल्या फिल्म्स मधल्या प्रोटॅगनिस्टची आयडॉल इमेज बनवतेस. खोटं आहे ते सगळं, खोटं. माणसं नाहीयेत, प्लास्टिकच्या बाहुल्या आहेत त्या. खप्पर बसायचं पण का. आणि मागे तूच म्हणाला होतास ना की फिल्म हे एक्झॅजरेशन असतं म्हणून. म्हणजे काय की सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या अशा नाट्यमय वगैरे घटना एकत्र करून फिल्म तयार होते, हो की नाही? हो मग. अरे मग हे तेच नाहीये का? अरे कसं असेल? त्यात सुद्धा एक सटल स्वभाव असतो ना या गोष्टी खऱ्या वाटाव्यात असं प्रेझेंट करून दाखवण्याचा. असे चुकीचे कॉन्सेप्ट मनात तयार करून घेऊन सवय करून घ्या तुम्ही खोटारडा आयुष्याला. आणि मग माणूस बघ ना तू, हो की नाही? हा किती गोड आहे आमचं रिलेशनशिप असं सतत दाखवायला बाहेर फिरायचं एकत्र. ते तुझ्या आत्याकडे का जायचं होतं ना ते आत्ता लक्षात येते मला. लिव्हिंग ठेवून सुद्धा किती सुखी सक्सेसफुल आयुष्य जगते हे सतत दाखवायचं असतं तुला लोक. सगळा शो ऑफ नुसता. आतून बघितलं तर खरी अशी पोखरून निघालेली असते रिलेशनशिप. मी तर म्हणतो तुझ्यासारख्या कन्झर्वेटिव्ह मुलीला पडायलाच नको होतं असल्या लिव्ह इन रिलेशनशिप. वा किती छान विचार येत नाही त्या समीरणचे माझ्याबद्दल. समीरणचा काय संबंध? काय संबंध? नाणं उलटावा तसा उलटलायच मागच्या वर्षभरात. हो एकदा तरी स्वतःच काहीतरी बोला. त्या समीरणच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन राडे झाले तुझ्या विचाराचे. आणि काय रे, मी माझ्या मैत्रिणीच्या बॅगेतून निघालेली एक ऍक्सिडेंटली निघालेली फिल्म लावली. तर याचा अर्थ असा होत नाही काय की मी फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या दर्जाच्या सिनेमांना प्रोत्साहन देते म्हणून. कुठल्याही पर्सनल इश्यूला युनिव्हर्सल व्हॅल्यू शोधायची
हां सोशल पॉलिटिकल रेफरन्सेस लावायचे. दीपक प्लीज, या जगातल्या इंटेलेक्च्युअल लोकांना हिला माफ करण्याची ताकद दे. म्हणजे स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करण्यात ही माती खाते ती. बरं का, ज्या कोणाला भारतीय सिनेमात काहीतरी वेगळं करून दाखवायचंय त्या सगळ्या महाभागानं बघा. सामान्य प्रेक्षक हा असा तयार होत असतो. तुला काय वाटलं मला त्रास होतोय? मी हसतो अशा दारुण परिस्थितीवर. स्थितप्रज्ञ आहे मी. हे काय हे? मेलबर्नच्या पुलावर तुम्ही एकटेच असता, तुमच्या आजूबाजूला कोणीच नसतं. टाईट जीन्स घालून उत्तान नाचता तुम्ही तिथे. अरे तिकडचं सरकार ढुबणावर फटके मारून बाहेर काढेल तुम्हाला. काही लोक इतरांचं अंधानुकरण करण्यामध्ये आपली मॅच्युरिटी आणि रॅशनॅलिटी कशी विसरतात याचं उत्तम उदाहरण माझ्या शेजारी उभं आहे. हा, आता काही लोक मात्र मॅच्युरिटीने बघतात अशा फिल्म्स. यशराजची आहे ना, मग काही गोष्टी गृहीत धरून चालतात आणि फिल्मची मजा घेऊ शकतात. तुम्ही नादान रस्त्यावरच्या लोकांची छेड काय काढता? जसं काय तुम्हाला ते समजून घेतात, बाळांनो माफ करा, प्रेमात आहे. अरे पण हे बघू नकोस ना. अरे मग काय आहे त्याच्यात बघण्यासारखं? नवीन विषय हाताळलाय, युथला रिप्रेझेंट करणार. हा घंट्याचा नवीन विषय. आपण लिव्हिंग मध्ये राहून सुद्धा 2 वर्ष होतील. युथ कसलं, स्वातंत्र्य चळवळीतले 50-60 सालचे पुरोगामी पण राहिले तसं. त्याच्यात काय नवीन आहे? कमिटेड राहायचं, ट्रान्सपरन्सी ठेवायची. तू प्लीज कमिटमेंट बद्दल बोलू नको. हा, दर 8 दिवसांनी तुला आपल्या रिलेशनशिप मध्ये काहीतरी लॉ वगैरे दिसून येत असतो आणि मी तुला नको असते. चले, अशी तोडण्याची भाषा मी कधी केलेली नाही. हा मगाच जरा आठवा. काय म्हणत होतास ते? इंटेलेक्च्युअल लेव्हल्स मॅच करून म्हणजे मी मठ्ठ हो की नाही? कोण होती ती ऍक्ट्रेस मनीषा? तिची तुलना आपल्या आयुष्यामध्ये तू माझ्याशी करतोस काय? हा, म्हणजे ते समीर आणि मनीषा तसे आपण दोघं की नाही? तुला काय वाटतंय? या गोष्टी कळत नाहीत का मला? आता राहिला प्रश्न ट्रान्सपरन्सीचा. तरी ती वन साइडेड आहे ना. तुला पाहिजे जसं तू वागलास की झाली ट्रान्सपरन्सी तुझ्या रिलेशनशिप मध्ये. दुसऱ्या माणसाचा काही विचारच नाही. Stop saying that. काही सुचत नाहीये म्हणून खाऊ नकोस वाचा वाचा. त्यापेक्षा ते मगाशी दीपकला फोन बिन करत होतास ना, ते छान होतं. ते तर तुझ्या डोक्यावरून जाणार आहे कितीतरी. नशीब समज तुला असा हुशार पार्टनर मिळाला. तुला त्रास देण्याऐवजी निदान त्या इमॅजिनरी व्यक्तीशी तरी बोलतो. सायकिक पण आहे. इथे जिवंत माणूस बोलायला समोर असताना इमॅजिनरी माणसं वगैरे क्रिएट करायची. वा, म्हणजे ना नाही काय तुला त्या दीपकच्या मागचं लॉजिक तरी माहितीये का? लेखक आहे तो एका बेस्टसेलर पुस्तकाचा. त्याच्यावरून शोधले मी एक्सरसाइज. अरे ज्या लोकांना 7 महिन्याची प्रेग्नंट बाई रात्री 11:15 वाजता येऊन रस्त्याच्या मध्ये नाचू शकते याच्यावर विश्वास बसतो, त्यांना काय म्हणायचं? आपल्या देशाचा की नाही हा असा प्रॉब्लेम आहे. देश तर काय मग काय तर देश मासेस यांना दोषी ठरवून टाकायचं म्हणजे आपली बरोबर सुटका यातून की नाही? हो, मग तू
पण रॅशनली विचार केला ना बरं का बरोबर की मग की लक्षात येतं की कलेक्टिव्हली आपण पण अनेक मात्या खाल्लेल्या आहेत. त्यांचा संचार अंतराळात, दृष्टी अंतर्गोल पटात, आम्ही मात्र उभे पृथ्वीच्या सालपटात. सर्व प्रमुख शोधांचे धनी पाश्चिमात्य विज्ञानी, आम्ही फक्त उपभोग. ते यंत्रकार, आम्ही दुरुस्तीकार, संशोधक निर्माते सारे स्थिराईत, आम्ही राहिलो फक्त गिराईक. आम्ही राहिलो फक्त गिराईक. हॅलो हॅलो दीपक, डोंट वरी, ही काय असल्या मोहक अदाकारांनी मला चर्चेत फसवू शकणार नाही बरं का. हो मॅडम. परत म्हण. काय मोहक हालचालीने मला चर्चेत फसवू शकत नाही सर. सौंदर्य शास्त्राची जाण आहे म्हणून काय फायदा घेतेस काय माझा? तुला कंटाळा येत नाही का रे या सगळ्या गोष्टींचा? येतो ना, पण काय आहे ना, जातच नाही ना माझं म्हणणं तुझ्यापर्यंत. कॉफी हवी आहे? काय नको. अरे सिनेमा सुद्धा पहिला फ्रान्स मध्ये झाला, पण आपली जबाबदारी बनते ना चांगला प्रेक्षक होण्याची. तिथे सुद्धा आपण आळशीपणा, जे दिलंय ते घ्या, स्वतःच डोकं चालवायचं. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे आपण सहन केल्या ना या फिल्म्स तर सवय लागेल आपल्याला त्या मेलोड्रामाची. मला नीट सांग. म्हणजे आपली जी आता तिची काय चूक आहे? तिला जर सवय लागली ना मसालेदार खायची तर आपल्याला ओरिजिनल भाज्यांची टेस्टच कळणार नाही. म्हणजे पालक पनीर मध्ये चुकूनही पालकाचा स्वाद लागला तर मी हा बरं नुसतं तात्विक नाही, त्याने दुष्परिणाम पण होत आहे. पण होऊ दे, जाळी वाढू दे, आळस येऊ दे, अशी वृत्ती आहे. आता हॉलिवूड मध्ये काही वाईट पिक्चर्स नाही आहेत का, पण तिथल्या लोकांनी नाकारले की नाही. आज ऑस्कर नॉमिनेशन मध्ये कितीतरी फिल्म्स असतात त्यांच्या. ऑस्कर आहे का पॅरामीटर आहे का? काही कौतुक सांगू नको मला ऑस्करचं. ते फॅरनहाइट 9/11 नंतर त्यांचा बुचटपणा चांगलाच लक्षात आला आपल्या. अरे देशाचा इतिहास, चित्रपटांचा इतिहास, काही न जुमरता अशी भाषा कशी करतो तू? आता कुठे आपण 60 पार पाडली असतो. यापूर्वी आपल्यावर वेगळी राजवट होती, त्यांच्याशी काय तुलना करतो? आणि कुठून तरी चांगल्या सिनेमाला सुरुवात होताना दिसत नाहीये का? म्हणजे बघा, आजकाल एकच हिरो एकाच वेळेला असे 8-8 लोकांना कुठलंही शस्त्र हातात नसताना नाही लोडवर रिअलिस्टिकली प्ले केला जातो. आणि हिरोईन सुद्धा हे असं 6 मिनिटांच्या गाण्याच्या टाइम स्पॅन मध्ये 20-20 वेळा वगैरे कपडे बदलताना नाही दिसत रे. पूर्वी मुझसे दोस्ती करोगे प्रोड्यूस करणारा आदित्य चोप्रा आता सलाम नमस्ते पर्यंत आलाय की नाही? म्हणजे फार होत. म्हणजे एखाद्या लहान मुलानं अंगठा चोखला, माती खाल्ली तर त्याला शिक्षा नाही करायची हे मी समजू शकतो. पण त्यांनी चोरी केली, शिवीगाळ केली तरी सुद्धा त्याला शिक्षा नाही करायची हे फार होतंय. खा, तुम्हाला मसालेदारच खायचंय ना, खा. आपण असेच पडून राहू का काय? या गोष्टी सांगून सांगून ना जीव जातो मला. तिकडे लोकेशनवर ती चिडचिड, घरी यावं शांत, तेच फ्रस्ट्रेट होतो माणूस अशा. तो समीरन म्हणाला तेच बरोबर. आयुष्यात कोणाशीच न जुळणं हा अतिबुद्धीचा दुष्परिणाम आहे. मला तसं नाही म्हणायचंय ग. तू माझं म्हणणं समजून घे ना. तू चिडू नकोस ना ग अशी माझ्यावर. मला भीती वाटते ना. तू माझं म्हणणं समजून घे. हे बघ, मला काय म्हणायचंय की आपल्या प्रत्येकाला चांगला कलाकार होता येत नाही म्हणून किंवा म्हणून नाही, पण चांगला प्रेक्षक होणं हे सुद्धा तितकंच भाग्याचं आहे. आता बघ ना, सोशल वर्क करणाऱ्या एका हुशार, स्मार्ट, वायब्रंट मुलीला फिल्म्स बघण्याची कला अवगत असेल तर काय वाईट आहे ना, की मल्टीफॅसेटेड असूच नाही माणसं.
आता मी बघतो ना, म्हणजे ग्रुप्स असतात असे ग्रुप्स, साहित्यिकांचा एक ग्रुप ज्यांना फिल्म्स नीट बघता येत नाही, विचारवंतांचा एक ग्रुप ज्यांना चित्र नीट बघता येत नाही. आता आपल्यासारख्यांनी या दर्या भरून काढायला पाहिजेत की. म्हणजे थोडक्यात फिल्म कशी बघायची हे तू मला शिकवणार. हो, नाही नाही नाही, मी पॉइंट ऑफ व्ह्यू बद्दल बोलतोय. हो ना, म्हणजे फिल्म बघणारी मी आणि पॉइंट ऑफ व्ह्यू तुझा. नाही तसं नाही ग. तसं मुळीच नाही. आणि हा काही मी डिफेन्स वगैरे पण करत नाही. मी माझं म्हणणं व्यवस्थित प्रूव्ह केलेलं आहे. बघ तर सलाम नमस्ते. काय दाखवलं या घरात? काही से तरी आहे का मला? कमी कमावतो ना म्हणून आहे सगळं. ही चुक्या बापाचा बिझनेस सोडून आलो. तू काही बोलतोस चार. सोड ग. प्रत्येक स्ट्रगलरच्या वाट्याला येते. एकदा माझी फिल्म आणाल ना रेंटवर बघून, त्यावेळी द्या माझ्या शब्दाला किंमत. मुळीच मी तुला सिंपथी वगैरे काही देणार नाही. अरे या घरात प्रत्येकाला तेवढंच महत्व आहे, माहितीये तुला. चारू, माझा तुझ्या बुद्धीवर विश्वास आहे. तुला माझी आणि मला तुझी गरज आहे म्हणून राहतो आपण. काही एवढी गरज नाही आपल्या रिलेशनशिपला नावं बिवं ठेवायची. इतके कचरे तुम्ही हळवे पुरुष. कोणी आली मिस फेमिनिस्ट? जुन्या झाल्या डेफिनेशन्स, पलीकडचं बघा जरा. MSW केले आणि सलाम नमस्ते बघते. बघा आमच्या इथले सोशल वर्कर कुठे गुंतलेत, काय त्यांचे आदर्श. बरं का हो डायरेक्टर साहेब, तिकडे त्या झोपडपट्टीतल्या बायकांचं काउन्सिलिंग करायचं असेल ना तर सलाम नमस्तेच बघावा लागतो. हा, तिथे जाऊन ते तुमचे मंडी मिक्स डबल्स असली उदाहरणं देऊन नाही चालत रे. ही बाई गॉन केस आहे. अरे हा शेवटचा सीन तर 9 months मधून जसाच्या तसा उतरवलाय. अरे हा अभिषेक बच्चन कुठून उगवला आता? धड कॉपी पण करता येत रे या लोकांना. प्रत्येक पात्राला एक ग्राफ पाहिजे, ग्राफ. त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं म्हणून तो असा होत जातो. अरे कुठेतरी प्रोसेस दिसायला पाहिजे, प्रोसेस. अरे ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्या दाखवल्या आहेत. अनावश्यक गोष्टी दाखवल्या तर फापट पसारा होईल. तिला एक हेतू असतो, कुठल्याही गोष्टीला एक बिफोर असतो, हे कळत नाहीये तिला. अरे वाटेल तिथे मिठ्या चुंबन याच्यापेक्षा प्रीती झिंटा आणि सैफ अली खानची ब्लू फिल्म बनवा, ब्लू फिल्म. अरे ते बंद कर, काही अर्थ नाहीये त्याच्यात. काही संबंध आहे का तुझा? नसेल बघायची तर नको बघू. तिथे फिल्म्सवर काम केले, कुठल्या तरी अधिकाराने मी काहीतरी बोलतोय तर हिचं. तू अतिविचार केल्यामुळे आणि नाही ते प्रॉब्लेम्स क्रिएट केल्यामुळे निखळ कलाकृतीची मजा घेता येत नाहीये तिला. हा, आता काही चुका होत असतील पण फिल्म बघताना इन्व्हॉल्वमेंट, सरेंडर होणं ही पहिली स्टेज असते. ती सुद्धा जमत नाही काही लोकांना. तरी मला वाटलंच ही माझ्या शंकेचं निरसन नाहीच करू शकणार. अरे सगळे शनिवार रविवार वाया घालवले रे माझं. 2 दिवस मिळतात चांगलं वाचायला, अभ्यास करायला. इच्छाच नाहीये ना दुसऱ्याला त्याची स्पेस द्यायची. बघू देतो सलाम नमस्ते. माझं काय, एकदा माझी फिल्म येईल ना त्यावेळी कळेल माझी काय किंमत आहे ते. ए, कशाला उगीच डिफरन्सेस शोधतोय? सरळ माझ्याशी बोल ना. अरे तू बंद करते, तुला कळत नाहीयेत माझे मुद्दे. माझं म्हणणं तुझ्या डोक्यावरून चाललंय. अरे मी ते बंद करतोय. पटलास का परत?
सांग ना प्लीज.